छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आजही कित्येकांना प्रेरणादायी आहे. आपण सोशल मीडियावर अनेक वाक्य पाहिलेली असतात, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहिलेलं असतं. परंतु इतिहासातील असे काही प्रेरणादायी प्रसंग आहेत, ज्यावरून आपण आजही प्रेरणा घेऊ शकतो. असाच एक इतिहासातला प्रसंग आहे. राजाराम राजेंचा जन्म झाला होता आणि राजाराम राजे हे पालथे जन्मले होते. त्या काळात अशी अंधश्रद्धा होती की पालथं जन्मणं म्हणजे अपशकुन असतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे किती सकारात्मक विचार करायचे, यासाठी आपल्याला हा इतिहासाचा प्रसंग उपयोगी पडतो. ज्या वेळेस राजाराम महाराजांचा जन्म झाला, राजाराम महाराज पालथे जन्मले, त्यावेळेस कुणीतरी येऊन सांगितलं की बाळराजे जन्मले, परंतु ते पालथे जन्मले. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की आज पालथे जन्मलेत, उद्या दिल्लीची पातशाही पालथी करतील. म्हणजे आयुष्यात सकारात्मक विचार कसा करावा हे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सांगतात. यानंतर असाच एक दुसरा प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू व्यंकोजी राजे, जे तंजावरचे राज्य होते, तंजावरमध्ये त्यांचं राज्य होतं, परंतु त्यांचा ओढा हा अध्यात्माकडे वाढलेला होता आणि ते पदरी बाळगलेलं सैन्य होतं. त्यांच्याकडून काम न करून घेता वैराग्य त्यांच्या मनामध्ये धारण केलं होतं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना एक पत्र लिहिलं. त्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की आम्ही ऐकले आहे, तुम्ही मनी वैराग्य धरिले आहे, पदरी सैन्य बाळगले आहे, त्यांच्याकडून काम करून घेणे आणि आम्हाला पराक्रमाचा तमाशा दाखवणे, म्हणजे वैराग्य उतार वयात करायचे असते, हे छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. तरुणपणी योग्य ते कामच केलं पाहिजे. अशा विविध प्रेरणादायी प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व बनलेलं आहे. असंच एकदा सीमेवरच्या भागामध्ये परकीयांचं आक्रमण झालं आणि परकीयांचं आक्रमण झाल्यानंतर ती रयत घाबरली होती. त्या रयतेला धीर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की इथे काळजी न करणे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक एक वाक्य रयतेच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवत होतं.